आता बातमी मुंबईत आहे। मुंबईमध्ये आज उंच लाटा उसळत आहेत। अशात कोस्टल रोड ज्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत त्यावर मात्र या समुद्राच्या भरतीचं पाणी साचलेलं आहे। वाहनांना आता या पाण्यामधूनच मार्ग काढावा लागतोय। मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि तिथे उंच लाटा उसळत असतानाच कोस्टल रोड ज्यावरती अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय तिथेच मात्र आता पाणी साचलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की कोस्टल रोड जो मुंबईचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे या राज्य सरकारचा, त्याच ड्रीम प्रोजेक्टवर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का आज मुंबईमध्ये उंच लाटा उसळायला सुरुवात झाली आहे। ठीक दुपारी 12 वाजता जवळपास 4.72 मीटरच्या या लाटा आहेत। या लाटा अक्षरशः रस्त्यावर येत आहेत, बाहेर पडत आहेत कोस्टल रोडच्या। मात्र अशातच आपण पाहतोय की हे सगळं पाणी जे आहे ते रस्त्यावर साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना गाडी चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कोस्टल रोडवर कोट्यवधी रुपये या सरकारचे खर्च झाले आहे आणि ते पैसे आता कुठे ना कुठेतरी पाण्यात गेलेले चांगलेच नागरिकांचे पाहायला मिळतात। कारण का जर जे पाणी साचतं ते पाणी साचण्यासाठी जे ड्रेनेज सिस्टम आणि जे मोटर लावले गेले आहेत ते मोटर नेमके का काम करत नव्हते का, मोटर लावले आहेत का नाही, हा देखील एक मोठा इथे सवाल उपस्थित झाला आहे। ही जर आपण दृश्य व्यवस्थित पाहिली तर मग काही ठिकाणी दगड जी आहेत मोठी मोठी ती देखील पडलेली आहेत। अशात जर एखादं वाहन जात असेल आणि त्या वाहनावर ही दगड पडली तर मात्र जीवित हानी देखील होऊ शकते, अनेकांचं गाड्यांचे देखील नुकसान होऊ शकतात। त्यामुळे या सगळ्याचा विचार मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारने कोस्टल रोडच्या बांधणीच्या वेळेला केलं नव्हतं का, हा एक मोठा सवाल इथे उपस्थित झाला आहे। मात्र आपण इथे पाहतोय की पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आपल्याला कोस्टल रोडवर पाहायला मिळतंय। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जुई।